कृष्णा ठाकूर नावाचा तरुण नेहमीप्रमाणे त्याच्या बाईकवरून ऑफिसला चालला होता. त्याचवेळी त्याला रस्त्यात एक अनोळखी व्यक्ती दिसली, जी बोलू शकत नव्हती आणि मदतीची याचना करत होती. अशा घाईच्या वेळी अनेक जण दुर्लक्ष करून पुढे निघून जातात, पण कृष्णानं गाडी थांबवली. त्या व्यक्तीला कुठं जायचंय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानं विचारलं की चर्चगेटला जायचंय का? समोरून होकार आल्यावर कृष्णाचा रस्ता वेगळा असूनही त्यानं त्या व्यक्तीला बाईकवर बसवले. कधी कधी आयुष्य तुम्हाला दोन पर्याय देते, वेळेवर पोहोचणे किंवा दयाळूपणा दाखवणे. मी ऑफिसला चाललो होतो, माझी दिशा वेगळी होती, तरीही मी त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला, असं कृष्णानं सांगितले. प्रवासादरम्यान त्या मूक प्रवाशानं कृष्णाच्या बाईकचं कौतुक केलं. त्याला बोलता येत नसलं तरी त्याने कृष्णाच्या खांद्यावर हळूच थाप मारून आपला आनंद आणि आदर व्यक्त केला. चर्चगेटला पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीनं मोबाईलवर टाईप करून सांगितलं की मी त्याला प्रत्यक्षात नरीमन पॉइंटला जायचं होतं. कृष्णाला ऑफिससाठी उशीर होत होता, तरीही त्यानं माणुसकी खातर त्या व्यक्तीला शक्य तितक्या जवळ नेऊन सोडलं. या प्रवासाचा शेवट अत्यंत भावुक करणारा होता. कृष्णानं सांगितलं की उतरण्यापूर्वी त्या व्यक्तीनं मला हेल्मेट काढायला सांगितलं, जेणेकरून तो माझा चेहरा पाहू शकेल. चेहरा पाहिल्यानंतर त्यानं एक गोड हसू दिलं, हस्तांदोलन केलं आणि मला घट्ट मिठी मारली. हे असे काही क्षण असतात जे तुमच्यासोबत आयुष्यभर राहतात.